मरतील ना झाड. हा ना. बघ हे आम्ही 2 दिवसांना पाणी नाही दिलं म्हणून कसं हे पडलं. अलग अलग केलंय ते एकाच ह्याच्यात होते ग कोण, मग एवढी कस काय सुकलंय ते. नाही ते हे पण आलंय की टाकायला झेंडूचं झाड. हो झेंडू म्हणजे आम्ही फुलं आम्ही सुकली ना ती फुलं किंवा आम्ही गवत आहे, हे गवत आहे ग. हे नाही ग दाखवते हे झेंडूचं झाड माहितीये मला. हे झेंडू आहे आणि कुठले तरी आणि हे पण झेंडू. हे पत्त्याला हो की हे आलंय असं काय म्हणतात ते काय माहिती बाबा. पण हे सगळं आम्ही लावलंय आणि मरू दे. आणि हा आहे आमचा क्यूटचा मोग काढायची दरवेळेस, मग त्याशिवाय ते उगत नाही. सारखं मेथी हात आणि लावू नको मग. काय आलंय हे गवार आहे. हो मग हे ग मटकी आहे ती. मटकी नाही का अगं पण ते गवार गत का दिसतंय. मटकी मटकी. ओके बोल. ते हे आहे का मटकीच असेल रे. मग हे काय आहे मेथी. मग हे बघा मेथी आमची. कुंड्या घेऊन देते मी. आणि ही पण आमची, ही पहिली मेथी, ही सेकंड मेथी आणि ती आमची थर्ड मेथी. चला मोटर चालू करायला. आणि ही आहे आमची कांद्याची पात. मस्त कांद्याची पात खूप छान आली. आणि ही पण म्हणजे आम्ही लसूण आणि कांद्याची पात लावली आहे. हे बघा इथं पण लसूण आहे, इथं पण हावाला लसूण आहे. हे कोणतं झाड आहे ग. आपण विकत घेतलेलं झाड गेलं का ते. अरे बघ इथं असं झालं जातं. अरे अरे हा. आणि हे आमचं आधी एवढंसं गुलाब होतं झाड, एवढंसच होतं आणि त्यात एवढं झालंय. आणि हे आम्ही खाल्लं आणते. आणि हे आहे गाजर. गाजर आहे. हो छान. आणि आम्ही इथं पण मेथी लावली, आम्ही इथं पण लावली. अरे चालू कर म्हणा पाणी. आणि हे आहे कशाचं झाड आहे काय माहिती. सायकलीची काय अवस्था की. आणि हे येते फुल. आणि हे ह्याच्यात पांढरे फुलायची पण आले, ते फुलायची बंद झाले. मग आम्ही ह्याला परत कटिंग केली तर परत ह्याची पानं यायला लागली. आणि इथं पण लसूण वगैरे लावला आहे. इथं कोरपट्स आणि हे बघा लेक भासते माहिती का गाईज. तुमच्यासाठी काय काय करायचं हे बघा. ते प्लांट्स आहेत आमच्याकडं आणि ते छोटंसं आहे, अजून मोठं झाल्यावर नक्की दिसेल तुम्हाला. अजून खूप काही काही लावले पण ते अजून उगलं नाही, म्हणजे ग्रो नाही झालं ते अजून बेबी तर मोठं झाल्यावर नक्की तुम्हाला दाखवीन. बरं ते सोडा. आमची कांद्याची पात, मोगरा, कढीपत्ता आणि हे मेथी नाही काय आहे ना मेथीच म्हणते ना. हा मेथी. हां हे आय गेसिंग तो डब्बा आहे आमच्या, म्हणजे आमच्याकडं मिशन आहे ना, तर त्याच्यात आम्ही आहे ना हे आणतो काय पावडर आणतो. त्याची वॉशिंग मशीनची पावडर नसते का. हा त्याच लावत तुम्ही हे केलं. वॉशिंग मशीनच्या पावडरच्या डब्यात ठेवलं. दीदी मला उतरा येईल का ग आता. उतरा येते चढ आहे, उंच आहे ते खूप उंच. आणि मम्मीचा पाय मोडलाय त्यामुळे आजचा ब्लॉग मी केलाय. कसं वाटतंय आता झालं की 5-6 दिवस झाले ना. अरे उतर पटका मला भासतंय. नाही मला येत. थांब सर मग मला जाऊ दे पुढे. तर ब्लॉग इकडे बघ ट्राय करते मी कसं कर. येते की नाही तुला. येताना आलं ग. खाली बसून ये ना. खाली लवकर बसले तर उठता येत नाही. तिला काहीच करता येत नाही. थांब जरा. कशा दरवाजा उघडतेस. मला दरवाजा लावून जायचं. मला बसायला पण आलं पाहिजे ना. येस मम्मी उतरते. मम्मीला येतच नाहीये कारण की नाही बाई काय करायला लागलेत. कोथिंबीर ती मी ते ना तोडाय. तर मी म्हणलं बघावी जाऊन एका जागेला मी सारखं बसून बसून ना ते पायाला थोडं व्यायाम पाहिजे. येस. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कळ आलेच नाही. लय मिस करत होती वरती यायला. आणि इतकं बोर झालं एक जागेला बसून बसून. मला पण खूप बोर झालं. आणि तुला उतरता येते का. येते बाबा हळूहळू. काय मी घरात बसून एका जागेला बोर झाले ना. थोडं चमकतंय उतरताना. ठीक आहे एवढं काही नाही नॉर्मल आहे एकदम. मी इथे काय पटापट जाऊ शकते. वर्षाला काहीतरी उई पडलेच असते. ये तू आरामात. त्या आमच्याकडे दोन आहे भरपूर आहेत पण आम्ही काय तेव्हा आम्हाला इतकी आयडिया नव्हती. त्या पण कधी फक्त 5 कुंड्या आणून दिल्या. फक्त 5 सांभाळतात का म्हणून
त्यांना कुंड्या घेऊन देणार, त्यांना कुंड्या देणार. ती कुंड्या अशा मोठ्या दिल्या तर तुम्ही त्यात मेथी विथे लावू शकता ना, मेथी वगैरे. आम्हाला गाजर पण लावायचे, आम्ही गाजर पण लावणार, आम्ही खूप काय काय लावणार आहे आणि त्याची हार्वेस्टिंग वगैरे करणार आणि आम्ही ते घरातच म्हणजे असं हे करणार. आणि तुम्ही म्हणत असाल आमचा अवतार का असं आहे खरं म्हणून ठीक आहे, तेवढा आराम भेटतंय की काय काम एवढे केस का थोडं बुतवून येणार. अरे बाबा ते केस कम नाहीत म्हणजे मी आताशी कुठली बाबा ते घालतेच ते कॅमेरा. लोक मला बघतात, लोक म्हणतील काय ताप आला होता ना तुला. मी तापाने फणफणत होते आणि मी यांना गेले 5 दिवस सांगते मला मला बरं नाहीये. तू काय सांग, लवकर सांगायचं ना का, हिचे डोळे चेक करून आणले. डोळ्याच्या डॉक्टरला कोण हे सांगाल का की मला ताप आले.